आज आपण जाणून घेऊया एनर्जीबद्दल। आता तुम्ही मला पाहत आहात, हीच तर एनर्जी आहे। प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी एनर्जी असते आणि ती आपल्या मनावरती प्रभाव पाडत असते। आपण मंदिरात गेलो की आपल्याला शांत प्रसन्न वाटते, याचाच अर्थ आपल्यावरती एनर्जीचा प्रभाव होतो। आपण कधी कधी बाहेर पडताना विचार करतो की आज कुठलीही खरेदी करणार नाही, पण मॉलमध्ये गेलो, शॉपमध्ये गेलो की आपण खरेदी करून घरी परत येतो। याचा अर्थ काय? तिथले एनर्जीचा आपल्यावर प्रभाव पडतो। आता पहा, आपण कधी न्यूज बघत असतो तर कधी आपल्याला दुःख होते तर कधी आनंद। याचा अर्थ काय? एनर्जी कुठेही ट्रॅव्हल करू शकते। तसेच रेकी ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, ती कुठेही जाऊ शकते, तिला कोणाचे बंधन नाही। ती कुठेही जाऊन ती दुसऱ्याला हील करते। आहे ना गंमत? मग अशी गंमत तुम्हाला पण नक्कीच करायला आवडेल तर माझ्यासोबत राहा आणि रेकी विषयीच्या अनेक गमती जमती जाणून घेऊया। थँक्यू।